आणि आता बातमी आरक्षणासंदर्भातली सर्वपक्षीय बैठकीवर एकीकडे विरोधी पक्षांना बहिष्कार टाकल्यानंतर त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटलेत। तर याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची कोंडी केली आहे। जरांगेंनीही सत्ताधारी आणि विरोधकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं। त्याच संदर्भातला हा खास रिपोर्ट। सर्वपक्षीय बैठकीवरून रान पेटलं। आरक्षणावरून गदारोळ, सभागृह तहकूब। बैठकीला न येण्यामागचं कारण काय? हा गोंधळ स्वतःचा पाप लपवण्यासाठी आहे। सभागृहाची बैठक तहकूब करण्यात येत आहे। सत्ताधाऱ्यांनी केली विरोधकांचीच कोंडी। राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आणि याच मुद्द्यावर भाजप नेते आशिष शेलारांनी विरोधकांवर निशाणा साधला। तर महायुती सरकार जातीयवाद करत असल्याचा पलटवार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला। त्यामुळे सत्ताधारी चांगलेच संतापले आणि सभागृहात एकच गोंधळ झाला। बैठकीला न येण्यामागचं कारण काय? बोलवणारा धनी कोण? आलेला मेसेज कोणाचा? येतो सांगून न येण्यामागचं कारण काय? समाजाच्या अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, हा गोंधळ स्वतःचा पाप लपवण्यासाठी आहे। असं चालणार नाही। लोकांनी जे पाप करून चालू शकत नाही। ओबीसी वर्सेस मराठा जी दरी निर्माण केली, त्या पापामध्ये यांचा मोठा वाटा आहे। अध्यक्ष महोदय, राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी नेते आमने सामने आलेत। त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत आरक्षणाच्या वादावर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती। मात्र बैठकीपूर्वीच विरोधी पक्षानं सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला। मुख्यमंत्र्यांनी एकांशी चर्चा केली, नागपूरच्या उपमुख्यमंत्र्यांशी दुसऱ्याबरोबर चर्चा केली। ही चर्चा काय झाली नेमकी आणि त्या चर्चेमध्ये काय ठरलं? या चर्चेमध्ये केवळ सत्ताधारीचीच लोक होती, त्याच्यामध्ये त्या बाबतीत आमच्याशी कुठली चर्चा झाली नाही। त्या चर्चेमध्ये नेमकी काय झालं, की काय आश्वासन दिलं, की कोणाला काय बोलले, हे सभागृहापुढे येऊ द्यावं आणि म्हणून आम्ही आज त्या बैठकीला जाणार नाही। विरोधकांच्या बहिष्कारानंतरही सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीनंतर बोलताना विरोधकांनी जातीचा रंग दाखवला असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर खरपूस टीका केली। तर लग्नाचं उदाहरण देत विजय वडेट्टीवारांनीही त्यांना उत्तर दिलं। आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत। ही अतिशय गंभीर बाब आहे। दोन्ही समाजामध्ये खोटं बोलायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची, त्यांच्याकरता कुठलाच समाज महत्त्वाचा नाही, त्यांच्याकरता सत्ता आणि निवडणुकाच महत्त्वाच्या आहेत। सरकारपाशी बहुमत आहे, काय तो निर्णय घ्यावा, आम्हाला बोलण्याची काय गरज आहे? म्हणजे काय म्हणतात त्याला, आता बोलू नये, पण मुलगी त्यांनी पाहिली, लग्न त्यांनी जोडलं, लग्नामध्ये काय द्यायचं त्यांनी ठरवलं आणि लग्नाच्या दिवशी सांगतात हे विरोधक आले नाहीत तर आम्ही लग्नच कसं लावायचं? अरे वारे नालायकांनो। आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात वातावरण तापलेलं असतानाच खुर्ची हीच राजकारण्यांची जात असल्याचं म्हणत जरांगेंनी सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावलंय। खुर्चीसाठी हे लोक जाती सुद्धा संपवतात। मग तो कोणत्या जातीचा असू द्या, ओबीसीचा असू द्या नाही तर मराठ्याचा असू द्या, विरोधी पक्ष असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या, कोणी असू द्या, हे यांना जाती फिती काय नाहीत। यांची जात म्हणजे खुर्ची, यांची जात म्हणजे सत्ता आहे। इतके मगरूर लोक आहेत हे दोन्ही बी, विरोधी बी आणि सत्ताधारी बी, हे फक्त एकामेकावर ढकली देत। त्यांनी ठरलेलं असं नाही एखाद्या वेळेस, असं मला डाऊट आहे की विरोधी पक्षांनी येऊ नका म्हणजे आम्ही तुमच्यावर आरोप करू, येऊ नये म्हणून, कारण यांच्या हातून लागे बांधे असते। मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावर सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा होती, मात्र आता ती शक्यता मावळली आहे। त्यामुळे राज्य जातीय आगीच्या कचाट्यात येण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांनी ठोस तोडगा काढून सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यायला हवी। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।